जगदीश आणि सूरज ही जोडी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. पाहू शकते पण जगदीश खरपुडे आणि सूरज भोवर आपण पाहिले तर हे दोन खेळाडू आहेत आणि या दोन खेळाडूंकडून आपण बघितलं तर पालनपाडा टीमसाठी एक चांगली सुरुवातीची अपेक्षा. टफलक यश थोडंसं आपण बघितलं तर मग कमी पडलंय, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मग नागले संघ थोडासा आपण बघितलं तर मागे पडताना पाहायला मिळतंय. अंकलेश आज पाहिल्यानंतर मग तीन मॅचमध्ये आपण पाहू शकते तर मग जवळजवळ 3 वेळा आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. कमाल आहे, धमाल आहे, मालामाल आहे. हा खेळाडू आपण बघितलं तर या संघाचं आपण बघितलं तर मग पाठीचा कणा आहे. पाहू शकतो अंकलेश चौधरी समोर आहेत जगदीश. मॅचला सुरुवात दोन्ही टीम्सला शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट बॉल पाहतोय आपण या मॅचचा. पहिला बॉल पाहतोय, ड्राईव्ह केला जातोय अलॉंग द कार्पेट. ओ मिस्टेक्स. या क्षणाला आपण पाहिलं तर मग मिस्टेक्स करून चालायचे नाहीयेत. हा मंच असा मंच आहे की या मंचवर तुम्ही लगावू शकताय मोठा पंच, परंतु या मंचवर तुम्ही मिस्टेक करून नक्कीच चालणार नाहीये. पहिला बॉल आपण बघितला, थोडासा आपण बघितला बॅकफुटला आपण पाहिलं तर जगदीश यांना खेळताना पाहायला मिळालं. एक गेम प्लॅनिंग पाहायला मिळते या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले तर आणि पालनपाडा टीम सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ केला होता आणि या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दर्जेदार खेळ करायचा आहे त्यांना पेंढरीपाडा संघाच्या समोर. विकेटमधला बॉल होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्या बात आहे मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ऑन फील्ड आपण अंकलेश चौधरी यांना आपण पाहिलं तर नक्कीच कोणीच पकडू शकत नाही आहे. कारण की बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर बिझी आहेत हे प्लेयर आणि क्रिकेटच्या पटलावर त्यांना मात्र आपण बघितलं तर कोणत्या झोनमध्ये आपण आवश्यक पाहू शकतोय. आत्ता आपण पाहतोय लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडकडे सूरज आपण बघितला तर मग आपल्या संघासाठी आपण पाहू शकतो विथ द बॅट काय कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. एक अफळातून खेळीची गरज असेल पालनपाडा टीमसाठी, परंतु पेंढरीपाडा टीमसाठी आपण बघितलं तर गेम प्लॅनिंगमध्ये आपण पाहिलं तर रणनीती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आपण पाहू शकतो मग फील्डमध्ये आपण पाहिलं तर सेटअप डीपमध्ये बाउंड्री रायडर्स तैनात पाहू शकतो आपण. बॉल ऑफस्टमची लाईन चांगली लेन पाहायला मिळतोय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका फिल्डिंग आहे तिथे सुंदररित्या केली जाते फिल्डरच्या माध्यमातून. आज सध्या आपण पाहू शकतोय ना जी ऊर्जा मिळाली आहे ना खास करून पेंढरीपाडा टीमला, स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला जी ऊर्जा पकडून आपण पाहिलं तर मग क्वालिटी क्रिकेट हे दर्शवलं जात आहे. प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर नीट हाताळला जातोय. प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं मोमेंटम आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे आपण पाहिलं तर आपल्या बाजूने ठेवायचं आहे आणि समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं आहे. थोडंसं आपण बघितलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हा देखील आपण पाहिलं तर अगदी बॉक्समध्ये बॉल हाताळला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय बॅटरला मात्र आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे हात मोकळे म्हणजेच आपण पाहिलं तर मजबूत खांद्याने शॉट मात्र खेळून देणार नाहीयेत अशी बॉलिंग केली जाते. सध्या तरी जे बॉल हाताळले गेले तर पहिले आपण तर 4 आणि या 4 बॉलमध्ये आपण बघितलं तर धावा येताना पाहायला मिळाल्यात आपल्याला 5. चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते. सटीक लाईन लेंथ आणि नियंत्रणित ही गोलंदाजी पाहायला मिळते. हे असायला हवं आहे. जर तुम्ही एक मोठी मॅच खेळतात आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये तर तुमच्याकडे आपण पाहू शकतो जो अनुभव असतो ना तो पूर्णपणे पणाला लावायचा असतो आणि तो अनुभव पणाला लावला या बॉलरने. परंतु थोडासा आपण बघितला तर फुलटॉस बॉल होता, प्रॉपर टायमिंग नव्हता, खराब बॉल होता. या खराब बॉलचा फायदा यायला हवा होता, परंतु आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंग होती. जशी ईशान किशन या खेळाडूला ऑफसाईडच्या लाईनवर मात्र अडकवण्याचा प्रयत्न असतो तसाच इथे सूरजला देखील आपण पाहिलं तर अडकवलं गेलं ऑफसाईडच्या बाहेरच्या लाईनवर आणि गेम प्लॅनिंग मात्र कामाला आले आहे. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का पालनपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये सूरजला केलंय बाद, आउट. थँक्यू जयेश. आपण जर या सीझन मध्ये जर बघितलं ना तर हे दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, मात्र शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी या संघाचा परफॉर्मन्स जो आहे ना तो कुठेतरी खालावताना आपण बघितलेला आहे. हे दोन संघ जर आपण बघितलं तर मी 2 वेळा बघितलं की शेवटच्या मॅच मध्ये थोडासा डाऊनफॉल त्यांचा झालेला आहे आणि हे 2 मॅचेसमध्ये आपण जर बघितलं 2 स्पर्धांमध्ये तर शेवटच्या मॅचमध्ये येऊन कुठेतरी त्यांची गाडी थांबताना दिसलंय. म्हणजे आज जो एक संघ नक्कीच आपल्या नावावरती एक ट्रॉफी हा करणार आहे.
डेफिनेटली आपण बघू शकतो व्हाईट बॉलचा इशारा अगदी छान म्हटलं प्रदीप, कारण की बघा आतापर्यंत दोन्ही संघ या स्टेजपर्यंत आलेत, परंतु या स्टेज नंतर थोडेसे निराश झालेत. परंतु आज असं स्टेज निर्माण झालंय ना की या दोन संघाकडे एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली की एक जो संघ येईल डेफिनेटली एक ट्रॉफी घेऊन जाईल. परंतु कोणता संघ, जो संघ मात्र इथे चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळेल तो संघ डेफिनेटली इथे या सुपर फोरमध्ये हकदार असेल. जागा बनवून आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय मंगेश जाबार. पाहू शकतो या क्षणाला मिस्टेक झाली आहे. नो मिस्टेक वाला खेळ करावा लागेल, कारण की गलतीचे मिस्टेक मात्र मागत पडू शकतंय. आणि या क्षणाला आपण पाहिलं तर 2 धावा टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाले. इट्स 8 रन. बघा आता समजदारीचं क्रिकेट खेळताना दिसतोय आपल्याला मंगेश. त्याला माहिती आहे की मोठे फटके खेळल्यानंतर थोडासा आपला संघ अडचणीमध्ये जाऊ शकतो. इकडनं जर आपण सिंगल डबल जर केलो तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकते. स्वतःला थोडासा स्टेबल करताना दिसतोय. सिंगल डबलवरती भर देतोय. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट त्याने गमावलेला आहे आणि आता आगमन झालेलं आहे. सन्माननीय सदानंदजी मुकादम साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 8. नक्कीच पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा करूया सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत, परंतु 8 मधून नक्कीच शोधायची आहे म्हणजेच यशाची वाट. पाहूया आपण की वाट कोण शोधतोय ट्रॉफीच्या दिशेने. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. आता दुसऱ्या ओव्हरचा स्पेल आपण बघितला तर बॉलर कोणता यूज केला जातोय आपण पाहू शकतोय. नितीन देखील आपण पाहिले तर एकच चांगले बॉलर आहेत प्रदीप पण बघितलं तर, परंतु डाऊन द लेगने सुरुवात होताना पाहायला मिळते. ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो की मग पाळणपाडा टीम आहे. बघा ही परिस्थिती 8ची आहे ना, म्हणजे इथे तितका जास्तही देखील आपण बघितलं तर चांगला स्टार्ट मिळालेला नाहीये नितीन यांना. जर आपण बघितलं तर मग जी अंकलेशने गोलंदाजी केली आहे ना तशीच गोलंदाजी करावी लागेल जर या मॅचमध्ये पाळणपाडा टीमला नियंत्रणामध्ये ठेवायची असेल. जर इथे आपण पाहिलं थोडंसं जर नियंत्रण चुकलं गेलं तर मग कदाचित हे समीकरण चुकू शकतंय. पाळणपाड्या टीम आपण बघितलं तर मग सरप्राईज पॅकेट पेश करू शकतोय मंगेश जाबर. उलटाच बॉल आहे, खराब बॉल. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून जाहीर झालाय. इकडे आपण पाहू शकतोय. ओहो नेमकं काय झालं तर नो बॉल होता, परंतु आपण विश्लेषण करायचं झालं तरी इथे रन आउटचा मौका देखील आपण पहिला प्राप्त केला गेला आणि फलंदाज जगदीश मात्र अनफॉर्च्युनेटली रन आउटच्या स्वरूपात झालेत बाद आउट. थँक्यू डीजे. बघा एक एक्स्ट्रा चेंडू मिळालाय जयेश. एक्स्ट्रा चेंडू मिळाल्यानंतर आपण पाहतो की थोडासा मोमेंटम मिळत असतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. इकडे मोमेंटम जो स्टॉप झाला होता तो आता मोमेंटम नक्कीच स्टार्ट होईल असं वाटतंय, कारण पुढचा चेंडू हा फ्रेट असणार आहे आणि आपण पाहतो नव्याने जो बॅटर आला चंद्र सावर तो मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फ्रीटचा बॉल असेल आणि एक जी कहावत आहे ना, जसं म्हटलात ना की आसमान से टपका और खजूर में अटका, का बॅटर आता मारतील का या फ्री हिटच्या बॉलवर मोठावाला फटका. पाहूया फ्रीटचा बॉल. चंदर सावर पाहतोय आपण. फ्रीटचा बॉल फेस करताना पाहायला मिळतील. डाऊन दी लेग आहे का पाहावं लागेल. हो पण इंटरेस्ट आहे तर व्हाईट बॉलचा इशारा. प्रदीप बघा फ्रीटचा बॉल कंटिन्यू आहे. हा एक्स्ट्रा प्रेशर असू शकतोय बॉलरवर. बघा इथे देखील फुल टॉस बॉल होता. बॅटला जर चेंडू जर लागला असता नक्की 4 किंवा 6 मिळाल्या असत्या, मात्र बॅटला बॉल लागलेला नाहीये. मात्र तरी देखील एक्स्ट्रा धाव मिळालाय आणि फ्रीडची संधी अजूनही असणार आहे. संधीचं सोनं करतात की नाही पाहूया. अब मौका भी है दस्तूर भी है. लोहा गरम आहे मारतो हतोडा हेच म्हणावं लागेल. फ्रीडचा बॉल पाहिला पण तो उडवलाय बॉल गॅप मध्ये. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने झालाय फरार आणि मिळतील या फटक्यावर पूर्णपणे धावा, त्याही 4 चौकार. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरती होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान खूप खूप धन्यवाद प्रदीप. म्हणून तर म्हटलं जात आहे ना की पाळी गावच्या मैदानावर समलाय काणाई देवी माता चषकाचा जोर. म्हणूनच तर आज सकाळपासून फलंदाज मारतात षटकार आणि 4 आणि सध्या तरी आपण पहिला 4 येताना पाहायला मिळालाय. बघा चांगला स्ट्रोक होता. दिशाहीन हा चेंडू टाकला गेला. दिशेचे भटके तो मिलेंगे फटके. एक चांगला फटका चंद्र सावरच्या बॅटमधून. बघा ज्यावेळेस तो नो चेंडू पडला ना तिकडनं पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालेला आहे पालनपाडा संघाच्या बाजूने. धावफलक 16 पाहायला मिळालंय ते आपण पाहू शकतो. तर थोडंसं आपण पाहू शकतो ऍक्सेलरेट केलंय.
लेंथ आपण बघितले तर ऑप्शनची जवळची पाहायला मिळाले. वाईडचा मात्र इशारा मात्र मिळतोय. ज्या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं की 8 धावा सुरुवात प्रदीप बघा 8 ओव्हरचा पहिला स्पेल आला होता आणि तेच म्हणत होतं की अंकलेशला आपण बघितलं तर जर त्यांनी केलेली मेहनत त्या मेहनतीचं फळ गोड द्यायचं असेल तर दुसऱ्या गोलंदाजाला देखील तशीच गोलंदाजी करायची होती, परंतु ही गोलंदाजी कुठेतरी घात करणारी होते. मी अगोदरच म्हटलं होतं की शेवटच्या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना तर भरपूर प्रेशर येताना दिसतोय या दोन्ही टीमवरती. इथे बघा प्रेशर मध्ये बॉलिंग केली जाते, मात्र जी बॅटिंग होताना दिसतंय खूप सुंदर. चंदर सावरच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट, लगा दो 6 आलाय षटकार. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान, या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. खूप खूप धन्यवाद डीजे. पण ज्याप्रमाणे आपण बघितलं तर बॅटर घेतात रिक्स आणि ठोकतात इथे मॅक्झिमम 6 लगातो 6 आणि जो 6 मात्र ठोकला गेलाय चंदरने आणि याच्यासाठी ओळखला जातोय प्रतिभा खेळाडू आपण बघू शकतोय. अनेक स्पर्धांमध्ये पण बघितलं तर मग खेळताना आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण की पॉवर हाऊस आपण बघितलं मंगेश आहे, परंतु पॉवर जनरेट करण्याची क्षमता चंदर देखील दर्शवतोय. पुढे एकदा आपण पाहतोय बॉलला उडवलंय, उंच उडवलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे पाहू शकतोय झेल कंप्लीट करताना पाहायला मिळाल्यात. या ओव्हर मध्ये धावा देखील येतात परंतु विकेट देखील आली आहे. विकेट कोणाची तर मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू चंदरची आणि विकेट मिळाल्यानंतर बॉलरचं झालंय कमबॅक. फलकावर धावा पाहिल्यात आपण 23 आणि धक्का लागतोय महत्वपूर्ण दुसरा जंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमला. कर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आया कर चले गए पर उसका ही नाम चलेगा. थँक्यू डीजे. बघा एक षटकार आला होता, मात्र दुसरा षटकार लगावण्याचा प्रयत्न आहे चंद्र सावर याचा असफल ठरलेला आहे. एक सहज सोपा झेल तिकडे पकडला गेला आणि आता पाहतोय थोडासा धावसंख्या वेगाने पुढे जात होती ती थोडीशी स्टॉप केली जाते. आता नव्याने बॅटर नितीन येताना दिसते, संघाचा संघनायक आहे. आता त्यांनी स्वतःला प्रमोट केलंय 4थ्या क्रमांकावरती. डेफिनेटली आपण बघितलं तर 3 खेळाडू मात्र गेलेत 5व्या क्रमांकावर आपण पाहिलं तर येत आहेत. नितीन चांगला ड्राईव्ह पाहतोय पण क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला मात्र आपण पाहिलं तर फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला तर इझिली आपण पाहू शकतोय तर धावा येतात. या ओव्हरमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर आतापर्यंत किती धावा आल्यात आपण पाहू शकतोय. 17 धावा आल्यात 4 चेंडूमध्ये. म्हणजेच बघा प्रदीप की इथे जो मोमेंटम पाहिला तर कशा प्रकारे कन्वर्ट केला या ओव्हरमध्ये आणि कदाचित ही धोक्याची घंटा असू शकते पंढरीपाडा टीमसाठी. इथे बघा अपील इथे देखील झाली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे आणि हा चेंडू डॉट येताना दिसतोय. बघा आतापर्यंत भरपूर चेंडू टाकले गेलेत. मी तर म्हणे आतापर्यंत किती चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये तर आपण पाहतो 9 चेंडू हे आतापर्यंत टाकलेत. नितीन काकडेचे षटकामध्ये भरपूर महागडं ठरलंय जयेश, तब्बल 9 चेंडू टाकलेत. भरपूर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चेंडू देखील 9 हाताळलेत परंतु धावा देखील त्यांनी खर्च केल्यात आणि हा जर आपण बघितलं या मंचवर तुमच्याकडून ही अपेक्षा नसते कारण की प्रत्येक संघाचा संघनायक अपेक्षित असतोय की एक आपल्या संघाच्या माध्यमातून एक संघाचा गोलंदाज व्हाईट बॉलचा इशारा संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या मंचावर आपण बघितलं तर मग चांगल्या एफर्ट्सची अपेक्षा असते. परंतु या गोलंदाजाने आपण बघितलं तर जी गोलंदाजी हाताळली आणि कुठेतरी आपण पाहू शकतो विचार केला जाईल. मला वाटतं कदाचित शेवटच्या मॅचचा प्रेशर झेलू शकत नाहीये हा गोलंदाज, थोडासा प्रेशराईज झालेला दिसतो या शेवटच्या मॅच मध्ये. आणखीच आपण पाहू शकतोय तेच म्हणावं लागू शकतंय. परंतु इथे आडवा बॅटचा वापर केला जातोय. बॉल मात्र आपण बघितला तर मग गली क्षेत्रामध्ये जात होता तिथे स्वतः दिलीप चौधरी पोहोचले गेले. बॉलला फील्ड केलं गेलं, 1 रन्स मिळाले आणि 1 रन्सने टीमची टोटल 27 च्या घरामध्ये. म्हणजेच आपण बघू शकतोय तर जो जवळजवळ स्पेल येताना पाहायला मिळाला 19 धावांचा स्पेल बघा तब्बल 11 चेंडू टाकले, 19 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. 27 धावा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा आता तिसरं षटक हाताळण्यासाठी सुनील आलेला आहे, ज्याने या अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. मात्र इथे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. जो क्रम मी तर म्हणेन कुठेतरी चुकीचा इथे दिला गेलाय सुनील याला.
पाहूया 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत मजल मारतोय पालनपाडा संघ. सुनील बॉलिंग मार्कवर हलक्या हाताने आपण पाहिलं तर मग चतुराईचं क्रिकेट खेळलं गेले. मंगेशने नक्कीच आपण बघितलं तर मग म्हटलं होतं आधीच आपल्या साथीदाराला की नक्कीच शेवटच्या षटकामध्ये माझ्याकडे देखील स्ट्राईक येणं अनिवार्य असेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील 12 टीम्स आहेत आणि त्या 12 टीम्सकडे देखील आपण या ब्रेक नंतर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मंगेश यांचा खेळ पाहूया आपण. प्रदीप, आज दिवसभरामध्ये मंगेशने देखील इम्प्रेस केलं. इम्प्रेस करणारी खेळी त्यांची देखील राहिली आहे आणि या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग अपेक्षा असेल नक्की चांगल्या बॅटिंगची. पाहूया. कवलीस बघा अपील झालेली आहे, जोरदार अपील. आणि बघा एस्टनच्या मध्ये सापडलाय, मिडल स्टिक वरती सापडलाय अवलेसचा मंगेश जाबर. आणि अखेरीस बघा इथे ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. या मॅचची गोल्डन विकेट मंगेश जाबर बॅक टू द डग आउट. नाम चलेगा अरे कितने आया कर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. ए अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है ऑलवेज किंग रहेगा. थँक्यू डीजे. इकडे आता कमबॅक होऊ शकतो पेंढरपाडा संघाचा, कारण ज्या प्रकारे ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. सुनील चांगली बॉलिंग करताना आतापर्यंत आपल्याला दिसला या स्पर्धेमध्ये. फुलटा चेंडू आहे, मिड विकेटला चेंडू खेळून काढला गेलाय. सूरज आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावेने स्कोर कार्ड आता पुढे सरसावला गेलाय. तो म्हणजे 29 या आकड्यावरती बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा एक क्षण असं वाटलं होतं की ही जी धावसंख्या आहे ती 40+ पाहायला मिळेल. मात्र मंगेश याची विकेट मिळाल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी धावसंख्येला इथे लगाम लावला जाईल. सुनील या शेवटच्या षटकामध्ये चांगली बॉलिंग करताना दिसतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू आहे, कनेक्शन तेवढं चांगलं होऊ शकलेलं नाही. अंकलेश आलाय तिकडे, थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा उचलला जाईल. दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. काय जबरदस्त रनिंग विथ द विकेट्स. बघा थोडासा छोटासा मिस्टेक झाला तिकडे आणि दुसरी धाव लगेच कंप्लीट झाली. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अतिशय आपण बघितलं तर चांगलं कमबॅक केलं गेले. मंगेशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि अजून देखील आपण पाहिलं तर 2 बॉल आहेत ते चांगल्या रीतीने मात्र आपण पाहिलं तर फेकावे लागतील सुनील याला, कारण की गरज आहे. बघा पेंढरीपाडा टीम कमबॅक शोधतोय आणि कमबॅक कसं करायचं तर त्याने दाखवून दिलं की असं करायचं. आपण पाहू शकतोय बॉल मात्र आपण पाहिलं तर मग मिस करताना पाहायला मिळालं. तर चांगली बॉलिंग प्रदीप, काय म्हणशील ज्याप्रमाणे मंगेशची विकेट आणि त्यात नंतर आपण बघितलं तर 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा. सुनील मेरे सासपाल नक्कीच खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. मी अगोदरच्या 2 मॅच देखील बघितल्यात की खूप चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे. असं वाटलं होतं की सुनील दुसऱ्या ओव्हरमध्ये येईल बॉलिंग करण्यासाठी, मात्र त्याला थांबवलं गेलं, स्टॉप केलं त्याला. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये पाहतोय चांगली बॉलिंग. बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. जे नितीनेचं षटक होतं भरपूर मागणं ठरलं, मात्र कमबॅक इथे केलाय सुनील या गोलंदाजाने. आपल्या या स्पेलमध्ये पण पाहतोय फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावांचं टार्गेट हे आता ठेवलं गेलंय पेंढरीपाड्या संघासमोर. बघा महेश हांडवा आता थोडेसे खुश दिसत आहेत. या अगोदरच्या प्रकारे नितीन याचं जे षटक चालू थोडेसे नाराज झाले होते, आता त्यांच्या चेहऱ्यावर देखील थोडासा स्माईल आलेला आहे. 18 बॉल आणि 32 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. जवळजवळ काय जबरदस्त कमबॅक होताना पाहायला मिळालं. दुसरा ओव्हरचा स्पेल कुठेतरी आपण बघितला तर मग महागात पडला गेला होता आणि हे असायला हवं, कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की मग पॉवर बँक जसं आपल्या मोबाईलचा नक्की चार्ज आपण बघितलं तर चार्जिंग संपल्यानंतर आपण पॉवर बँकचा वापर करतो, तसा पॉवर बँक म्हणून पण बघितला तर मग वापर केला या बॉलरचा. कारण की दुसऱ्या स्पेलमध्ये धावा गेल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 8 गेल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 19 गेल्या, परंतु तिसऱ्यामध्ये सुंदर बॉलिंग केली आहे. आणि हा पण पाहिला तर मग मोमेंटम जेव्हा आपण पाहिला संघ घेऊन जातोय ना डगआउटमध्ये, आणि ती एक ऊर्जा असते त्या मोमेंटमची की बघा आपण कशा प्रकारे आपण मॅचमध्ये कमबॅक केलं आहे, तर आपल्याला आता या मॅचमध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी असतात. परंतु आता पालनपाडा टीम
टीम देखील आपण बघितलं की मागील काही चेंडूमध्ये थोड्याशा कमी धावा जोडण्यामध्ये आपण बघितलं तर मग तो थोडासा नाराज झाला, कारण की त्याने मोमेंटमला पकडलं गेलं होतं दुसऱ्या ओव्हरपासून. तो मोमेंटम ब्रेक झाला. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर असेल की मग पेंट्रीपाडा टीम आता कशा प्रकारे गेम प्लॅनिंग वापरेल. परंतु हे सत्र आपण बघितलं की मग संध्याकाळचं सत्र असताना थोडंसं आपण पाहू शकतोय तर मग चेकमेट करणारं सत्र असते, कारण की संध्याकाळचं सत्र ना दुधारी तलवारसारखं असतं. कारण की आपण बघितलं तर विचार केला एक परंतु नक्कीच घडते अनेक असं देखील होताना पाहायला मिळते. परंतु या मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये ह्या 32 धावा आपण पाहिलं तर सक्सेसफुल चेस होतील की नाही आहे ते देखील पाहायला मिळतील आपल्याला. संध्याकाळचं सत्र जर आपण बघितलं तर थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतं आणि आपण पाहतो चेंडू थोडासा ट्रॅव्हल होत नसतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगलं कनेक्शन झालं तरच चेंडू हा मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होऊ शकतो. मात्र इथे जर आपण पाहतो चेंडू जर गॅपमध्ये टाकले गेले तर नक्कीच चौकाच्या स्वरूपात धावा मिळू शकत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, पाहूया काही होऊ शकतं या मॅचमध्ये. डेफिनेटली आपण बघितलं तर ही आजची मॅच शेवटची आहे, परंतु उद्याच्या दिवसातील आपण बघितलं तर मॅचेस एकूण 12 टीम. अबू स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव पहिली मॅच. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा विरुद्ध टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा. त्यानंतर तिसरी मॅच पाहणार आहोत आपण साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर विरुद्ध वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. त्यानंतर ब्लेसिंग्सचा सुंबरपाडा विरुद्ध ओमसागर ब्राह्मणगाव. त्यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स नागले. आणि शेवटची मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स कामण विरुद्ध आई माऊली स्पोर्ट्स नागले. एकूण 12 टीम्स उद्याच्या दिवसामध्ये हाय व्होल्टेजवाला दिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच रंगत येणार आहे. सध्या तरी या मॅच वरती सर्वांच्या नजरावर लागल्यात. पहिला बॉल गॅप मध्ये खेळून काढलाय, शतरक्षक आहे तिकडे डीप मध्ये, थोडासा फंबल झालाय, बाउंड्रीच्या अगदी जवळ हा चेंडू स्टॉप केला गेलाय. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव देखील जलद गतीने इथे पूर्ण केलेली आहे. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाले. बघा थोडासा मिस्टेक झाला, थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा 3 धावेमध्ये उचललेला आहे. जरूर आपण पाहू शकते मनोज होते तिथे आपण पाहिलं तर आउटफील्डचे एक चांगले खेळाडू आहेत, परंतु आपण पाहू शकते या क्षणाला मिसफिल्डिंग करून चालायची नाही आणि मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळाले. बघा लगेच आपण बघितलं लगेच ट्रान्सफर देखील केलं गेलं त्यांचं, कारण की डीप कव्हर पॉईंट मान आणि तिथून आपण बघितलं तर मग थर्ड मॅन प्रमोशन झाले त्यांचं लगेच. बघा सरकारी नोकरीमध्ये जास्त लवकर प्रमोशन होत नसतं. प्रायव्हेट नोकरी असेल, सरकारी नोकरी असेल, प्रमोशन लवकर होत नसतं. पण क्रिकेटच्या मैदानावरती लगेच प्रमोशन होत असतं. इथे त्याचं लगेच प्रमोशन झालं. आणि बघा त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलेला आहे. स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. सूरज हा स्ट्राईकवरती आला आणि सूरज पहिला चेंडू हा डॉट खेळून काढतोय. हो प्रदीप, पाय चालत ना या क्षणाला पाय चालवावे लागते, कारण की नक्कीच इथे थांबला ना तर संपला असा खेळ आहे क्रिकेटचा. आणि सिच्युएशन ही अशी आहे की या स्थितीमध्ये नक्कीच तुम्ही थांबून चालायचं नाही आहे. बघा लाईन लेंथ खूप चांगली ते हाताळलेली आहे. बॅट्समन पासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेला होता आणि इथे फुटवर्क पाहायला मिळालेला नाही आहे. इथे बघा आता ब्लॉकमध्ये चेंडू टाकलाय, चांगलं चेंडू इथे हाताला गेलाय. हिराजी आले तिकडे, बघा चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढी सुरेख झाली आणि एक सिंगल धाव. आता असं सूर्याला असं वाटलं की हा चेंडू देखील ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला जाईल, मात्र मंगेशने काय केलं, हा चेंडू सरळ बुंदेमध्ये टाकलेला आहे, ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला आहे आणि तिथे नक्कीच थोडासा बीट होताना दिसला, मात्र एक धाव मिळाला आहे. मंगेशची खासियत आहे आणि खासियत आपण बघितलं तर खेळाडूचे पण बघितलं तर कशावरून दर्शवले जाते तर नक्की त्याच्या कामावरून आणि नक्की त्याच्यासाठी तर माहीर आहे. फलकावर आपण बघितलं तर धावा 4. थोडीशी आपण बघितलं तर खाली राहणारी ही लेन पाहायला मिळाली होती, अक्रॉस गेले होते. फटका आपण पाहिला तर मग डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट करायचं आहे आणि आवडता झोन आहे प्रदीप आपण बघितलं. पण या क्षणाला आपण बघितलं तर गोलंदाज चालक आहे मंगेश आहे. नक्कीच आता जर स्लॉटमध्ये जर चेंडू जर आला तरच तो बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकतो, कारण तर आता आपण दमट वातावरण पाहतोय. डायमेन्शन आपण पाहतो थोडंसं चेंज झालेलं, क्लायमेट चेंज झालेलं आहे आणि ते मोठे फटके घेणं थोडंसं कठीण होऊ शकतं. ते बघा बॅटचा एज लागलाय, झेल फार महत्वाचा ठरू शकला असता. चांगले एफर्ट्स लावले होते तिकडे क्षेत्ररक्षकांनी, चांगले एफर्ट्स. बघा फक्त एकच धाव मिळेल, परंतु काही जंप लगावला होता मनोज होते तिथे आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे पूर्णपणे कॅच पकडण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न होता, थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडलं गेलं, परंतु टीमची टोटल आपण बघितलं तर 6 धावा फलकावर आहेत. लक्ष पण बघितलं तर जिंकण्यासाठी 32 धाव्यांचं आहे आणि त्यामुळेच आता आपण पाहू शकतो की मॅचला जिंकण्यासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. चला जास्त टीम मीटिंग करू नका, विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. आता 26 धावा बनवायच्या आहेत. बघा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे करतोय.
पालनपाडा संघ, कारण ज्या प्रकारे पेंढरीपाडा संघाने बॉलिंग केली होती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरनंतर थोडंसं मोमेंटम मिळाला होता त्यांच्या पारीला. पाहूया आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज येतोय. पाहूया सूरज कशा प्रकारे बॉलिंग करेल. सूरज टू सूरज भोवर, तर एका बाजूने सूरज काकड. नक्कीच आपण बघितला हा जो ओव्हरचा स्पेल होता जिथून आपण पहिला मोमेंटम कन्वर्ट केला होता पालनपाडा टीम आणि आपण बघितला सूरज भोवर आपण पाहतोय. सूरज भोवर अगेन्स्ट सूरज काकड. थोडे शफल झाले होते, फटका मात्र खेळायचा होता. एक माइंडसेट आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये फटका खेळूया आणि तिथून धावा जोडूया, हा माइंडसेट आहे. परंतु बघा प्रदीप, जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर मग एकच क्षेत्रामध्ये फटकेबाजी करून नाही तर तुमच्या समोर खुल्ला मैदान आहे तिथे खेळावं लागेल. बघा तुम्हाला जर जिंकायचं तर 360 डिग्रीमध्ये तुम्हाला बॅटिंग ही करावी लागणार आहे. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तर नक्कीच या मैदानावरती संधी देखील आहे बॅटरला. सूरज इथे बघा ऑन साईडला फटका देखील गेलाय, मात्र जी ताकद हवी होती या फटक्यामध्ये ती मिळालेली नाही आहे. आणि बघा तिकडे शतरक्षक आले, संघाचे संघनायक होते, चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. सूरज काकडेची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. आज पूर्ण अभ्यास करून आलाय पालनपाडा संघ. परंतु आपण बघितलं प्रदीप, एक गोष्ट म्हणावी लागेल की पेंढरीपाडा टीम कुठेतरी मिस्टेक करते. काय मिस्टेक करते की अंकलेश सारखा खेळाडू आहे त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. त्या खेळाडूला स्ट्राईक मिळाली तर हा गेम चेंजर्स प्लेयर आहे आणि हा खेळाडू जितका स्ट्राईक एंडकडे येईल ना तितका मात्र आपण बघितलं तर आपल्या संघासाठी आपण बघितलं तर फायदेशीर ठरू शकतोय. नक्की जयेश, आपण पाहतो की जो आपला संघाचा जो महत्वाचा खेळाडू आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं, मात्र त्याला स्ट्राईक ही जास्त मिळत नाहीये. बघा पारितोषिक आले प्रसादजी कारखंडे साहेबांच्या माध्यमातून षटकार जर हॅट्रिक्स पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे आणि त्यानंतर आमचे एवन जोडीच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे, कारण की अरुणजी रायकर आणि बालारामजी शिकारी साहेब यांच्या माध्यमातून देखील आहे. म्हणजे षटकाराची हॅट्रिक्सची आता गरज देखील आहे प्रदीप. नक्कीच आणि ती हॅट्रिकची संधी ती नक्कीच घ्यावी देखील लागणार आहे. सुनील आपण पाहतोय जो स्ट्राईकवरती आहे, नव्याने आलेला फलंदाज, फ्रेश फलंदाज आहे. त्याच्यासमोर सूरज याला आपण पाहतोय जो चांगली बॉलिंग करतोय. आता एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने टाकलाय. फुल टॉच चेंडू होता बघा, लोअर फुल टॉच चेंडू इथे आता लागला. संधी होती जयेश. इथे बघा असे जे चेंडू असतात ना हे कधी कधी मिळत असतात आणि ते एक गेम चेंजिंग ठरू शकतात, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. बघा एक क्षण पुरेसा असतो मॅचमध्ये टर्निंग पॉईंट येण्यासाठी, परंतु अशा प्रकारचे जर बॉल मिस केले तर मग कुठेतरी तुम्ही फ्रेशर खाली खेळतायत आणि फ्रेशरमध्ये आपण बघितलं तर मग संघ जास्त असतं आपण बघितलं तर कठीण काळामध्ये दाबला जातोय हे पाहायला मिळालंय. पुढील बॉल पहिला आपण लेफ्ट ड्राईव्ह, बॅटच्या रडार मध्ये बॉल उंच उडालाय, परंतु तितका सुंदर क्वालिटी कॅच पाहायला मिळतोय हिराजी चौधरी यांचा आणि फलंदाज बाद होईल इथे आपण पाहिलं तर मिस्टर सुनील, ज्याच्या बॅट मधून मात्र मोठा फटका मात्र येण्याचा प्रयत्न, परंतु तो फसला आणि मोठा धक्का स्वराज्य पेंढरीपाडा टीमला आउट. बघा संध्याकाळचं सत्र आहे, असं वाटलं होतं की हा चेंडू ट्रॅव्हल होईल मैदानाच्या बाहेर, मात्र संध्याकाळचं सत्र आहे तेच कारण हा चेंडू ट्रॅव्हल झालेला नाही. या कनेक्शन खूप चांगलं झालं होतं, मात्र आपण पाहतो हिराजी यांच्याकडून खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. प्रदीप बघा आता की माइंडसेट देखील झालंय की संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस किती इम्पॉर्टंट असतो, कारण की टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ आपण बघितलं प्रत्येक संघाचा एक माइंडसेट असतं, कोणाचं बॅटिंग असतं परंतु कोणाची फिल्डिंग असते, परंतु पालनपाडा टीमसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉस होता आणि टॉस जिंकून इथे आपण बघितलं तर आपण बघू शकतो की त्यांना टॉस जिंकून पेंढरीपाडा संघाने काय घेतलं तर मग फिल्डिंग निवडली होती आणि इथेच आपण पाहू शकतो की इथे इन्व्हाइट, कारण की हा माइंडसेट असतो प्रत्येक टीमचा, परंतु इथे आपण पाहिलं तर मग उलट ठरतोय. बघा त्याने बॅटिंग मिळाली, टॉस गमावल्यानंतर देखील त्याने चांगलं टार्गेट सेट केला आणि पेंढरीपाडा संघ आता अडचणीमध्ये सापडला. नितीन आलाय बघा, नितीन काकड, ज्यांनी 19 धावा खर्च केल्या होत्या बघा, आता 0वरती बाद झालाय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. इथे आता 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलाय जयेश. नक्कीच गोलंदाज हॅट्रिकवर येताना पाहायला मिळत आहेत आणि आमचे उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच एवन जोडी अरुणजी रायकर साहेब, बालारामजी शिकारी साहेब यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे, परंतु संघाचे टोटल आपण बघितलं तर फलकावर आहेत
7 धावा आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग गरज आहे 25 धाव्यांची आणि चेंडू शेष असतील आपण पाहिले तर 7 चेंडू आणि 25 धावा. कठीण झाले प्रदीप या चेसिंग करणं धावा, कारण की या सिच्युएशनमध्ये नक्कीच आपण पाहिलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितला जो पार्ट्स असतो क्लायमॅक्सचा आणि त्याचा फटका भरपूर लागताना पाहायला मिळतोय. तर जयेश अंकलेश याला अजूनही संधी मिळालेली नाही आहे. बघा हा चेंडू डाऊन दोले घातला गेलाय. आपण पाहतोय अंकलेश आणि या अगोदरच्या 2 मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. दोन्ही मॅचमध्ये तो सामनावीर ठरला होता. मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय ज्याला जास्त संधी मिळालेली नाही आहे. आपण त्याला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती उभारून फक्त तो पाहण्याची भूमिका पार पाडतोय. आणि नक्कीच आपण बघितलं तर फक्त पण बघितलं तर मग 2 बॉल खेळला येतो आणि 4 धावा केल्यात. मॅचमध्ये आपण बघितलं हे क्षण असतायत प्रदीप. चांगला फटका कन्वर्ट केलाय. आत्ता मात्र आपण पाहिला तर आर पार दर्जेदार धमाकेदार फटका पाहतोय आपण. येतोय A1 क्वालिटी बिग 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 ब्रँडेड षटकार 6 धावा. बघा आता षटकार पण आलाय आणि अंकलेश हा स्ट्राईक वरती पण गेलाय. या षटकाराने थोड्याशा आशा पल्लवीत झाल्यात. अमृत दिलंय या मॅच मध्ये मी तर म्हणेन, संजीवनी दिलेली आहे. चला आता आपण पाहतो की 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 धावा. मॅच थोडासा टर्न झालाय जयेश. एका बॉलवरती टर्न झाला मॅच. आणि नक्कीच आपण बघू शकतो मोमेंटम देण्यासाठी पुरेसा आहे हा सिक्सर आणि मोमेंटम दिलाय. ऊर्जा मात्र आपण बघितलं तर मग प्रदान करणारा फटका पाहायला मिळतोय. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आता आपण बघितलं तर अंकलेश चौधरी आपण पाहिलं तर मग स्ट्राईक एंडकडे असेल आणि बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर हिराजी चौधरी पाहू शकतोय. 18 धाव्यांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. 18 रन स्कोरबोर्डवर आपण पाहिलं तर मग ज्या धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला 14. बघा 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. बघा ओव्हरचा जो पहिला बॉल असतो तो देखील फार महत्वाचा असतो आणि ओव्हरचा शेवटचा बॉल तो देखील फार महत्वाचा ठरत असतो. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि तिकडे थोडंसं मोमेंटम हे मिळालंय पिंपरीपाडा संघाला. 6 बॉल 18 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा. हिराजी आता बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. हिराजी चौधरी अगेन्स्ट अंकलेश चौधरी. पहिला बॉल पाहतोय आपण खाली क्षेत्र. बॉलचा मात्र पाठलाग केला जातोय. फाईनली क्षेत्रामध्ये बॉल अडवला गेलाय. धावा मात्र जोडल्या जात आहेत. आपण पाहिलं तर मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर 2 प्रत्येक एक बॉल प्रदीप आपण बघितला तर उदयाचे ठोके वाढवणारा नक्की क्षण असू शकते पंढरीपाडा टीमसाठी. बघा इथे चौकाराचा बॉल होता. मी तर म्हणेन ज्या प्रकारे बॅट इथे फिरली होती पण बॅटच्या टोइंडला हा चेंडू लागला. बॉटम वरती चेंडू लागला. तेच कारण हा चेंडू बाउंड्री पार होऊ शकलेला नाही. मात्र 2 धावा मिळाल्यात. आता 5 बॉल 16 धावींची आवश्यकता आहे. अंकलेश खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे बघा ऑन साईडला पूलचा फटका. पूल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय. पिंपरीपाडा संघाला जे हवं होतं ते मिळालंय. षटकार आलाय. आई दर्शन घेईन मी क्या बात आहे क्या बात आहे. उद्या आपण पाहिलं तर मग 2 बॉल मध्ये आलेल्या 8 धावा. 18 हव्या होत्या 8 तर कमी झाल्यात. आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. बघा जो आपल्या टीमचा जो खेळाडू फॉर्म मध्ये असतो त्याला स्ट्राईक देणं का किती महत्वाचं असतं त्याचं ज्वलंत उदाहरण पेश करत असताना इथे आता लांगले क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर कंप्लीट. खराब क्षेत्रक्षण झालाय आणि आता काय घडलंय तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा तिकडे क्षेत्ररक्षकाला जयेश होम डिलिव्हरी झाली होती. त्याने जर चांगला पिकअप अँड थ्रो जर केला असता तर 1च धाव मिळाली असती. कदाचित अंकलेशची विकेट मिळाली असती. मात्र मिस्टेक झाला आणि 2 धावा मिळाल्या. 3 चेंडू 8 धावा आपण बघितलं तर थरारक हा मॅच मात्र रंगतोय. एक नाट्यमय आता मुकाबला पाहायला मिळतोय. थ्रिलर वाला मुकाबला, ऍक्शन वाला मुकाबला आणि ड्रामे वाला मुकाबला रंगतदार. दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या बाजूने निघून चाललाय. मंगेश शोधे तिकडे मात्र चेंडू स्टॉप करू शकलेला नाहीये. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू बाउंड्री पार झालाय. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. शेवटच्या बॉलमधून लागलेले षटकार. मॅच पूर्णपणे टर्न झालाय. अंकलेश आता फॉर्म मध्ये दिसतोय. चांगलं टच मध्ये दिसतोय. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता. ह्यालाच तर म्हणतायत क्रिकेट. कोणाला हसावं लागतंय तर कोणावर रडायला लागतंय. आणि नक्कीच आपण बघितलं तर कोणत्या क्षणाला कसा मोमेंटम मात्र आपण पाहिलं तर मग चेंज होईल आणि तो चेंज करणारा गेम चेंजर प्लेअर पाहतोय अंकलेश चौधरी. गेम चेंजर प्लेअर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं संदेश आणि जो षटकार 2 चेंडू आणि 4 धावा.
2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये बॉल खेळून कळलाय. मंगेश आहे तिकडे. इने आता बघा स्ट्राईक जी आहे ती चेंज झालेली आहे आणि आता 1 बॉल 3 धावेंची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा आणि आपण बघितलं तर रंगतदार, आपण पाहिलं तर मग हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण पाहायला मिळत आहे. कारण की नो मिक्सिंग अँड मिक्सिंग आपण बघितलं तर कंपल्सरी चेसिंग म्हणजे थरारक क्षण आपण पाहू शकतोय. आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना की मग व्हेंटिलेटरवर जसा पेशंट असतो ना आणि नक्कीच त्याच्यासाठी आपण बघितलं धोका असतो ना, तसा हा धोका मात्र जयेश ज्या प्रकारे संदेशाचा कॉन्फिडन्स लेवल आपण पाहतोय तो त्याने सांगितलं की मी हा फटका खेळू शकतो, मी हा मोठा फटका खेळू शकतो. या अगोदर एक मोठा फटका आला त्याच्या बॅट मधून. 1 बॉल 3. नक्कीच 1 बॉल 3 अंगात आले देव आणि आता समोर 11 रुपये ठेव अशी स्थिती आहे. 1 चेंडू 3 बॉल खेळाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ आपण पाहिला तर क्वालिफाईड झालाय सुपर 4 मध्ये. ज्या प्रकारे संदेशचा फटका पाहायला मिळाला, हा फटका पाहतोय आपण तर थेट घेऊन जातोय चौकार म्हणजे सुपर 4 साठी. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय आणि बघा शतरक्षाकडे देखील संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघा त्यांचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये होतं मात्र निसटलंय, हातामधून हा सामना निसटलाय. येस कम ऑन डिझाई. थँक्यू डीजे. चला हँडशेक करायचं आहे. चला पेंढरीपाडा टीम हँडशेक करायचं आहे. चला हँडशेक करा त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर अंकलेश, सॉरी मॅन ऑफ द मॅच संदेश, ज्याने एक षटकार एक चौकार ठोकलेला आहे. संदेश मॅन ऑफ द मॅच.